पोलीस उपनिरीक्षक यांच्यावर धार्मिक भावना दुखावल्याचा खोटा गुन्हा दाखल केल्याने गवळी समाज आक्रमक होऊन पोलीस उपनिरीक्षकांवरील दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घेण्यासाठी महाराष्ट्र गवळी समाज संघटना पुसद यांच्या वतीने उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। औरंगाबाद येथे रेल्वे विभागामध्ये पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत असलेले किशोर मलकू नाईक आपल्या राहत्या घरी संभाजीनगर औरंगाबाद येथे घरात मुलाचा वाढदिवस साजरा करत होते। त्यावेळी ब्लूटूथवर अगदी कमी आवाजामध्ये वाढदिवसाचे गाणे वाजवित असताना द्वेषपूर्ण भावनेने काही असंतुष्ट समाजकंटकांनी पोलिसांवर दबाव टाकून किशोर नाईक यांच्यावर धार्मिक भावना दुखावल्याचा गुन्हा खोट्या पद्धतीने दाखल केला। सदर खोटे गुन्हे मागे घेण्यासाठी उपविभागीय दंडाधिकारी पुसद यांना निवेदन सादर केले। यावेळी महाराष्ट्र गवळी समाज संघटनेचे शेकडो कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी निवेदनावर महाराष्ट्र गवळी समाज संघटना पुसदचे तालुकाध्यक्ष अमोल साखरे, तालुका उपाध्यक्ष आशिष साखरे, तालुका सचिव विनोद पुलाते, तालुका कोषाध्यक्ष संतोष कोकणे, तालुका कार्याध्यक्ष दत्तराव काळे, सहसचिव ज्ञानेश्वर गादेकर, माजी तालुकाध्यक्ष शरद कुबडे पाटील, उपाध्यक्ष साहेबराव साखरे यांच्यासह असंख्य महाराष्ट्र गवळी समाज संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। समाज बांधव महाराष्ट्र गवळी समाज संघटनेच्या वतीने उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय येथे निवेदन देण्याकरता जमलेला आहे। निवेदन देण्याचं मुख्य कारण असं आहे की श्री किशोरजी गडप्पा मलकू नाईक राहणार औरंगाबाद यांच्यावर खोटे केसेस पोलीस केसेस गुन्हे मागे घेण्याबाबत निवेदन दिलेलं आहे। याच्या कारण असं आहे की ज्या दिवशी त्यांच्या मुलीचा वाढदिवस होता, त्यांच्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी घरातनी एक छोट्याशा ब्लूटूथ स्पीकरवर एक वाढदिवसाचे गाणे लावले। त्या गाणे लावल्याबद्दल काही असंतुष्ट कंटकांनी त्यांच्या विरुद्ध खोटी तक्रार करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात पोलीस प्रशासनात भाग पाडले व जे कोणी समाजकंटक आहे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी अशी आमची समस्त महाराष्ट्र गवळी समाज संघटनेच्या वतीने एक मागणी आहे निवेदनाद्वारे। जर त्यांच्यावर कारवाई न झाल्यास आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करू महाराष्ट्र गवळी समाज संघटना तालुका पुसदच्या वतीने। प्रफुल्ल जोशी, विदर्भ न्यूज, पुसद।